जय श्रीराम। आज आपल्या भारतभरामध्ये पूजनीय असलेले एक गोरक्षनाथांचे शिष्य असणारे अध्यात्मातला सर्वोच्च अधिकार ज्यांनी प्राप्त केला त्या गोगावीर म्हणजे गोगादेवजींची छडी सगळ्या भारतभर फिरते। आपल्या भारतामध्ये गोगादेवजींची छडीसाठी वाल्मिकी समाज जो पूर्वीचा क्षत्रिय समाज आहे ज्यांनी लढून आपला धर्म टिकून ठेवलाय, आज पाकिस्तानमध्ये पण एकच जात लढून टिकून राहिली आहे, ती म्हणजे वाल्मिकी समाज आहे। आणि गोगावीरच्या नावाने परमपूज्य योगदेव गोगादेवजींची छडी फिरते। 21 दिवस वैराग्य धारण करून नख कापायची नाही, स्त्रीच्या हातचं खायचं नाही, भूमिशयन करायचं, अनवणी पायानेच राहायचं, अमुक एकच अन्न खायचं, जेमतेमच जगायचं आणि विरक्ती घेऊन वैराग्य धारण करून भगवान परब्रह्म परमेश्वर श्रीकृष्णांच्या जन्माष्टमीच्या दिवशीच उपवास सोडायचे। असं एक थोर उपवास चालू आहे, अशी थोर उपासना चालू आहे। त्या उपासना करणाऱ्या सर्व भगवान गोगादेवजींच्या पूजकांना, उपासकांना, शिष्यांना, आपण सगळेच ते आहोत, पण ज्यांनी ते व्रत धारण केलंय त्या व्रतस्थ सर्व महात्म्यांना मी इथून धन्यवाद देतो आणि नतमस्तक होऊन नमस्कार करतो। त्यांच्या व्रतवैकल्याने आणि एवढ्या कठोर परिश्रमाच्या साधनेनेच हा भारत राहिलाय, नाही तर ह्या भारताचा सुद्धा पाकिस्तान झाला असता। म्हणून मी गोगादेवजींच्या पुण्य स्मृतींना, शक्तिशाली योग शक्तींना धन्यवाद देतो, कृतज्ञता व्यक्त करतो। जय गोगादेव, जय वाल्मिकी। बोल।